आता असे करूया, असे करूया, असे करूया, असे करूया, नाही म्हणावयाला आता असे करूया. प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया आता असे 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 करूया. मराठी गझल असे शब्द उच्चारले की आपल्या ओठांवर फक्त एक आणि एकच नाव अगदी फुलून येतं आणि ते म्हणजे गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचं. भीमराव पांचाळे म्हणजे इतिहास आहे गझलचा. त्या इतिहास ग्रंथात एक नवीन प्रकरण आता त्यांनी जोडलंय आणि त्या प्रकरणाचं नाव आहे श्वास गझल. होय मित्रांनो, भीमराव पांचाळेंची नवीन CD गझल अल्बम नुकताच रसिकांच्या हातात येऊन ठेपलेला आहे. त्याचं नाव आहे श्वास गझल. दस्तूर खुद्द भीमराव पांचाळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचं स्वागत करूया. भीमरावजी नमस्कार. IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून अगदी हार्दिक हार्दिक स्वागत. हा जो श्वास गझल अल्बम आपण रसिकांच्या हातामध्ये दिलेला आहे त्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणाल तर थोडी दुःखाने सांगावंसं वाटतं. थोडासा म्हणजे असं मनाला बरं नाही वाटत की 6 वर्षाच्या कालावधीनंतर रसिकांनी अनेकदा तक्रारी करून झाल्या, अक्षरशः मनधरणी करून झाली, रागावून झालं. भरल्या मैफिलीमध्ये ते त्यांनी व्यक्त केला राग की पुढचं आम्हाला कधी देणार वगैरे. त्या ह्याच्यानंतर काही का होईना तब्येतीची कारणं असतील, दौरे असतील, त्यातमध्ये परदेश दौरे आले, ह्या सगळ्या धवळग्यामध्ये ध्वनिमुद्रणासाठी जो निवांतपणा लागतो तो मिळाला नाही आणि त्याच्यामुळं आणि अनेक कारणामुळं हा उशीर होत गेला. पण एक समाधान आहे की श्वास गझल सिद्ध करता आली आणि रसिकांच्या हाती देता आली. या गझलबद्दल, या CD बद्दल असंही सांगता येईल की खलिफा सुरेश भट, गझलचे खलिफा सुरेश भट, त्याच्यानंतर त्या पिढीतले त्यांच्यासोबतचे गझलकार बदिउज्जमा खावर साहेब, नंतरच्या दुसऱ्या फळीतले संगीताबाई जोशी, मधुसूदन नानिवडेकर आणि अतिशय नवीन पिढीतले सुनील तांबे जीवा, वीरेंद्र बेडसे साकरीचे आणि प्रमोद खराडे, हे तरुण गझलकार म्हणजे पहिली पिढी गझलची, मधली फळी आणि नवीन गझलकार, अशा तिन्हीचा हा मेळ एकत्र तिकडनं आणण्याचं एक चांगलं काम एक हातून घडून गेलं. त्या माध्यमातून एक चांगलं काम झालेलं आणि अतिशय सुंदर असा मेळ आपण या 3 पिढींचा घेतलेला आहे. सुरेश भट एकदा म्हणाले होते की विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर ती विजा घेऊन येणारी पिढी कदाचित आता लिहित असेल आणि म्हणूनच तुम्ही त्यांची निवड केलेली दिसते. तर एक नवीन नवोदित गझलकाराची रचना तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला फारच आवडेल. ह्या श्वास गझलमधली ती रचना आहे. नवीन गझलकार आहे प्रमोद खराडे आणि त्यांनी ही गझल पावसाच्या संदर्भात आहे. अनेक संदर्भ घेऊन आलेली आहे, पण हा पाऊस हा त्याचा मुख्य गाव आहे त्या गझलचा. गझल अशी आहे. हा जसा आला तसा, हा जसा आला तसा, आला तसा, हा जसा आला तसा, जाळून गेला पावसाळा, जसा आला तसा, जाळून गेला पावसाळा. आणि मध्ये प्रमोद काय म्हणतो बघ, पाऊस त्याच्यासाठी त्याला मदत कशी करतो पाऊस.
पावसात भिजणे, पावसात भिजणे ही मजसाठी ढाल आहे. अश्रूंना लपविण्याची माझी ती चाल आहे. आसवांची तोरणे, आसवांची तोरणे माळून गेला पावसाळा, जसा आला तसा. या गझलमध्ये एक शेर ऐकवतो. एकदा गेला 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 गेला, एकदा गेला, एकदा गेला गेला, एकदा गेला, पुन्हा पुन्हा तो 5 वर्षांनी चला. एकदा गेला, पुन्हा तो 5 वर्षांनी चला. कोरडी आश्वासने, कोरडी कोरडी आश्वासने पाळून गेला पावसाळा, जसा 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 आला तसा. आपली जी शब्दांना ट्रीटमेंट करण्याची जी शैली आपण स्वतः विकसित केली आहे ती अगदी ठळकपणे या गझलमधून मला दिसली. आणि एकूणच श्वास गझल हा अल्बम ऐकताना देखील पदोपदी पावलोपावली ती जाणवत होती. ट्रीटमेंट आणि गझल याचा काय नेमका संबंध आपण लावतो? हा शब्द थोडासा विचित्र वाटेल, म्हणजे औषधीय वाटेल, पण तो माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण 2 ओळीचा शेर आहे आपल्याकडे आणि 2 ओळीच्या शेरामध्ये ठासून भरलेला अर्थ आहे. आणि तो अर्थ म्हणजे गागर में सागर असं गझलच्या बाबतीत म्हटलं जातं. मग गागरमध्ये निबद्ध असलेला सागर जर रसिकांसमोर उलगडून दाखवायचा असेल तर मग उपचारासारखी एक ओळ दोनदा, दुसरी ओळ दोनदा असं म्हणून परत ध्रुवपदार असं चालणार नाही. तो भाव, त्या शब्दातील आशय उलगडून दाखवला पाहिजे, म्हणजे अक्षरशः कानावाटे मनात पोचवला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं गायकाचं आणि त्यातही गझल गायकाचं प्रयोजन हे त्याच्यासाठी आहे. आणि मग ट्रीटमेंट हा शब्द येतो की स्वरांना कसं वापरायचं. स्वरबद्ध करतानाच माझ्या मनाशी ठरतं की हा शब्द कितीदा उच्चारायचा, हा शब्द केव्हा केव्हा उच्चारायचा, काफिया कसा रोखून धरायचा, आणि एक आशयाच्या भोवती रसिक रेंगाळत राहतील याची दक्षता कशी घ्यायची, आणि एक सस्पेन्स क्रिएट करायचा. म्हणजे की पुढचं ऐकण्यासाठी तो अधीर झाला पाहिजे, याच्यासाठी ती असते. एक ह्याच अल्बममधली गझल आहे की मी त्याच्याबद्दल कसा विचार केला होता हे मी तुम्हाला सांगतो. जरूर. गझल आहे टाळलेस तू मागे बघणे. वा वा. वीरेंद्र बेडसे आपल्या धुळे जिल्ह्यातल्या साक्रीचे आहेत, तरुण गझलकार आहेत. टाळलेस तू मागे बघणे वळता वळता, फार सुंदर गझल आहे. टाळलेस तू मागे बघणे, मागे बघणे. मग मी हा म्हणजे खरोखर हा विचार मी केला होता म्हणून सांगतो की मागे आपण कसं बघतो वळून. समजा एखाद्याची चाहूल नसती लागली, बोलवले की काय मला हाक तर दिले, म्हणून आपण थोडंसं बघतो. परिचयाचं वाटलं तर अजून मान थोडीशी अजून वळवतो, आणि पण खूपच आपुलकीची हाक असली तर गरकन वळवतो, आहे की नाही. अशा मला वाटतं मी माझ्या मनाशी ती ट्रीटमेंट देताना म्हणतो मी आता तुमच्या ती ट्रीटमेंट देताना मी 3 अवस्था कल्पिल्या होत्या मागे वळण्याच्या. तर मग मला दुसरा विचार आला की मग
ह्या स्वरामध्ये कशा येतील? कारण ताल आहे, सगळंच लवाजमा सांभाळायचं आहे आणि हे सगळं ट्रीटमेंटचं जे लफडं आहे हे पण तुम्हाला पुरेपूर पार करून न्यायचं आहे. तर हे साधायचं कसं? तर ते कसं झालं? ताळलेस तू मागे बघणे वळता वळता, ताळलेस तू मागे बघणे. सांगतो ती. ताळलेस तू मागे बघणे. एक. ताळलेस तू मागे बघणे. थोडीशी अजून वळली. ताळलेस तू मागे गरकन वळ. म्हणजे माझ्या मनाशी ह्या कल्पना केल्या मी आणि त्या स्वरात आणायचा प्रयत्न केला. एक शेर आपण पूर्ण करूया. आहे ताळलेस तू मागे बघणे वळता वळता, ती नजरेची भेट राहिली राहिली राहिली, ती नजरेची भेट राहिली, ती नजरेची भेट राहिली. घडता घडता ताळलेस तू मागे बघणे वळता 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 वळता. अशी गंमत येते गाताना सुद्धा मजा वाटते. आपण या गझलमध्ये एक नाट्य गझल, एक नाट्य संगीताचा बाज घेऊन गझल सादर केलेली आहे. हा प्रयोगच इतका अफलातून आणि अप्रतिम आहे की कल्पनाही त्याची करवत नाही. तर ते कारण हे दोन्ही संगीताचा स्वभाव, दोन्ही काव्याचे स्वभाव अतिशय भिन्न आहेत. आणि जेव्हा ही रचना आली तेव्हा मनात हेच आलं की ह्या रचनेचा आकृतीबंध जो आहे तो तर गझलचा आहे, पण ह्याचा स्वभाव जो आहे, इनबिल्ट स्वभाव, तो मात्र नाट्यसंगीताचा आहे. आणि इतकं खेळीमेळीचं रोजचं जगण्यातलं पत्नीचं आणि तुमचं लुटुपुटीचं असं अशा सगळ्या त्या वातावरणात ती गझल लिहिली गेली. आणि नानी वडेकरांनी खूप सुंदर बांधली ती रचना. आणि मग मी विचार केला की याला नाट्यसंगीताच्याच अंगाने का बांधू नये. तिचा स्वभाव जर तो असेल तर आकृतीबंध तर आहेच आपल्याकडे, आपण गायकीची शैली ती ठेवू, पण त्याचा स्वभावही नाट्यसंगीताचा ठेवू आणि त्या पद्धतीने दोन्हीचं मिश्रण करून गाण्याचा प्रयत्न करू. बघू तर रसिक कसे त्याला दाद देतात. नाही आवडलं तर सोडून देऊ, असा एक विचार मनाशी आला. आणि मग एक मिया मल्हार नावाचा राग त्याच्यासाठी योजला गेला आणि जो सहसा सुगम संगीतासाठी वापरला जात नाही असा ताल 12 मात्रेचा सहसा नाही वापरला जात, तो पण अति फिट्ट बसला. आणि ते असं काय म्हणतात भट्टी जमणे, अशी भट्टी जमून आली. एक ऐकू एक शेर. इर्षाद इर्षाद. भल भल ते सांगतेस, भल भल ते सांगतेस, भल भल ते, भल भल ते सांगतेस, का उगाच भांडतेस, भल भल ते सांगतेस, का उगाच भांडतेस, भल भल ते, भल भल ते सांगतेस, का उगाच भांडतेस. जन्माचे जन्माचे चुकलेले, जन्माचे चुकलेले, जन्माचे चुकलेले गणित पुन्हा मांडतेस, भल भल ते सांगतेस, का उगाच भांडते. वाह वाह वाह, क्या बात है. आपण सतत गेले 42 वर्ष गझल गात आहे आणि वेगवेगळे नवनवीन प्रयोग करत आलात. आणखी एक प्रयोग असाच आपण अगदी धक्का देणारा प्रयोग आपण केलात की एका गझलला 3 तालामध्ये आणि 3 रागामध्ये सादर करणे. ती मैफिलमध्ये गायलोय मी. तर तो एक म्हणजे
असं झालं की एक रचना घेतली. असं वाटलं की हा राग पहिल्यांदा झालं बरं का असं की हा राग माझी मुलगी दुर्गा रागाचा रियाज करत होती आणि त्या रागाचं स्वरूप कसं आहे सा रे म प ध सा र प म रे ध सा. गझलचे शब्द असे आहे तू दिल्या जखमात मी. तो सस्पेन्स आहे तो ठेवतो मी. आपण जेव्हा गाऊ तेव्हा तू सांगतो. आणि मग काय झालं सा रे म दुर्गा राग. त्या दुर्गा रागाचा जो मध्यम आहे सा रे म हा म त्याच्यावर मुक्काम केल्यामुळे इतका प्रबळ झाला की तो षड्ज वाटायला लागला. सा रे म सा. आणि मग या मला सा म्हटल्यानंतर पुढे जेव्हा गायला लागलो सा रे ग प धा सा द प रे ग सा रे ध सा. भूपाळी झाला भूप राग झाला. आणि या दोघांच्याही संयोगाने एक तिसराच राग अप्रतिम राग पहाडी असा तो आला मनात आणि ही गझल साकार झाली. तू दिल्या जखमात मी. शेख साहेबांची गझल आहे. फार सुंदर एक फक्त मतल्याचा शेर ऐकवतो. तू दिल्या जखमात मी. तू क्या बात आहे. तू दिल्या जखमात मी तू दिल्या जखमात मी. तू दिल्या जखमात मी. तू दिल्या जखमात मी. तू दिल्या जखमात मी. हरवून गेलो तू दिल्या जखमात मी. हरवून गेलो. ट्रीटमेंटची जागा. हरवून गेलो अन तुला विसरायचे. अन तुला विसरायचे. विसरून गेलो तू. ताल बदलला 7 मात्रा केल्या. तू दिल्या जखमात मी. हरवून गेलो अन तुला विसरायचे. विसरून गेलो तू. परत ताल बदलला 8 मात्रा केल्या. निर्वा केला. तू दिल्या जखमात मी. हरवून गेलो तू दिल्या जखमात मी. हरवून गेलो अन तुला विसरायचे. अन तुला विसरायचे. विसरून गेलो तू दिल्या जखमात. बहुत बढिया. तर या श्वास गझल ही जी टायटल गझल आहे तुमचं एक जीवनाचं ते संचित आहे. त्यातला एखादा मुखडा आपण ऐकूया आणि ही गझल मैफिलीचा समारोप आपण करू. श्वास गझल निश्वास गझल. श्वास गझल निश्वास गझल. जगण्याचा विश्वास गझल. आणि एक शेर फार सुंदर शेर. द्वेषाची दुनिया बदले. दुनिया बदले द्वेषाची. दुनिया बदले. दुनिया बदले द्वेषाची.
द्वेषाची दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, माणुसकीचा ध्यास गजल, माणुसकीचा ध्यास गजल, श्वास गजल, निश्वास गजल, जगण्याचा विश्वास गजल, ध्यास गजल, विश्वास गजल, विश्वास गजल. वाह वाह, बहुत बढिया, बहुत खूप. भीमरावजी, आपण आला तिथे आपले फार फार मनापासून धन्यवाद. आपल्या दोघांचेही धन्यवाद. आज जरी आपण ही मैफिल इथे थांबवत असलो तरी मनातली जी मैफिल आहे ती कायमची आपल्या रुंजी घालणार आहे मनामध्ये आणि ती कधीही संपणार नाही. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.